महापुराच्या विळख्यामध्ये सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी। अतिवृष्टीची शक्यता, तर ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत आज शिंदेंच्या शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। यंदाच्या मेळाव्याची जबाबदारी मुंबईतील नेत्यांवर। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पुण्यातील गरब्याचा कार्यक्रम पाडला बंद। आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका। यापुढे आवाजाचे नियम न पाळण्यास कार्यक्रम होऊ न देण्याचाही इशारा। लंडनला पसार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश खाळबळनं अहिल्यानगरातील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित। कुणाचा वरदहस्त लाभला का, अशीही शंका। मुंबईत कबूतरखान्यांचा वाद पुन्हा भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबूतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। नागपुरात आज संघगीतांचा लोकार्पण सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत, गडकरी, फडणवीसांसह गायक शंकर महादेवन उपस्थित राहणार। तामिळनाडूमध्ये विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी। 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागितला। चेंगराचेंगरीतील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, तर घटनास्थळी मृतांचे कपडे आणि चपलांचा खच। संयुक्त राष्ट्र संघाच्या भाषणात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा। आमचा शेजारी देश दहशतवादाचं केंद्रस्थान, तर जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं उगमस्थान याच देशात असल्याचंही विधान। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने, तर सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन।